हगवणे प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय। त्यांच्यात नैतिकता नाही असा आरोप सुद्धा धसांनी केलेला आहे। तर वैष्णवी हगवणे प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। त्या हगवण्यांचं तर जाऊ द्याच, परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट, याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे। आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे। की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत। कमीत कमी 600 अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेला आहे। त्याच्यापैकी 300 जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आला आहे। त्याची माहिती घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न करते। अनेक खुलासे होणे आता बाकी आहे आणि ते लवकरच होतील।